करोलीमध्ये थरारक खून प्रकरण उघड. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा घेतला जीव. त्यानंतर रचला आत्महत्येचा बनाव. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे 14 दिवसांनी आले सत्य बाहेर. सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील करोली टी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खून प्रकरण उघडकीस आले आहे. अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत भारत इराप्पा करपे यांच्या पत्नी नीलाबाई भारत करपे हिचे बाबाजी गोविंद करपे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधास भारत करपे अडथळा ठरत असल्याने नीलाबाई आणि तिचा प्रियकर बाबाजी यांनी संगनमत करून भारत करपे यांचा खून करण्याचा कट रचला. यानुसार दोघांनी मिळून भारत करपे यांना काठीने मारहाण करून व गळा आवळून ठार मारले. त्यानंतर हा खून लपवण्यासाठी मृतदेह घरासमोरील खिडकीला ठिबकच्या काळ्या पाईपने गळफास घेतल्याचा बनाव करून अडकवण्यात आला, जेणेकरून आत्महत्येचा आभास निर्माण होईल. घटनेनंतर मयताचे पुत्र मनोज व अनिकेत करपे यांनी मृतदेह जिल्हा उपरुग्णालयात आणून दारू पिऊन मृत्यू झाला अशी खोटी माहिती दिली. तसेच पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती न देता अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी केलेल्या सखोल तपासातून ही घटना उघडकीस आली आहे. सुमारे 14 दिवसानंतर या खून प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एकूण 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मयताची पत्नी नीलाबाई करपे व तिचा प्रियकर बाबाजी करपे यांना खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मनोज व अनिकेत करपे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जत विभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.